परम पूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांची अमृत वचने भाग 5. सत्संग. सत्संग स्थापन करण्यामागे हेतू हा की साधक वर्ग एकत्र आणावा, सर्वांच्या सहकार्याने श्री गुरूंची सेवा अधिकाधिक करावी व श्री गुरूंविषयी सगळ्यांच्या अंतःकरणात प्रेम भावना जागृत व्हावी. सत्संग महिन्यातून एकदा असतो. याचा अर्थ असा की महिनाभर त्याचे अनुसंधान आपण ठेवले पाहिजे. त्यामुळे सत्संगात काही अनुभव, श्री गुरूंचे गौरव वर्णन सांगण्याची स्फूर्ती येईल. सत्संग शब्दाचा मूळ अर्थ असा की ज्याच्या संगतीने आपल्या मनावर उत्तम संस्कार होतात, शिवाय त्यांच्या संगतीने वैराग्य प्राप्त होते, तो सहवास म्हणजे आनंद होय. सद्गुरूंच्या संगतीने, सहवासाने व नामस्मरणाने मनाला शांती मिळते. सत्संग म्हणजे आपल्या गुरूंचा सहवास, तसेच चांगल्या गोष्टींचा सहवास असाही त्याचा अर्थ आहे. सत्संगाचे आपल्या मनावर अतिशय चांगले परिणाम होतात. मनावर चांगले संस्कार होऊन मन उल्हासित होते, निर्मळ व स्वच्छ होते. मनाला एक प्रकारचे चैतन्य येते. दर महिन्याला सत्संगाला जाणे आवश्यक आहे. आपण जी उपासना करतो, स्मरण करतो, ते अधिकाधिक व्हावे. एकापासून दुसऱ्याला स्फूर्ती मिळते. एखाद्या साधू पुरुषाचा, महापुरुषाचा सत्संग मिळणे ही फारच आनंदाची गोष्ट आहे. आपल्याकडे गुरुपरंपरा या त्याकरिताच निर्माण झाली आहे. गुरुपदेश ऐकल्याने मनाचा भ्रम नाहीसा होतो. भ्रम नाहीसा झाला की आपोआप स्थिरता येते. गुरुवाणी ऐकल्याने कानाला व जिभेला वळण लागते. समाजाला सुधारण्यासाठी सत्पुरुषांची संगत हा एक चांगला उपाय आहे. त्यांच्या शरीरातून जी वलये बाहेर पडतात ती कुठल्या तरी जपजाप्य मंत्रांशिवाय माणसात बदल घडवून आणतात. शरीराला बदलविण्यासाठी, मनाचा विकार घालविण्यासाठी सत्पुरुषांचा सत्संग आवश्यक आहे. कीर्तन, प्रवचन, कथा, भजन हे सत्संगच आहे. पण याही पेक्षा मोठा सत्संग कोणता असेल तर श्री गुरूंचे वाक्य ऐकणे व त्याचे आचरण करणे हा होय. ज्या सत्संगाला आपण जातो तेथे भक्तिभावाने उपदेश ऐकून ते सर्व मी कृतीत आणीन अशी श्रद्धा ठेवावी. सत्संगामुळे आपली जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. गुरूंच्या सहवासाने ज्ञान, भक्ती, वैराग्य याची निश्चितच प्राप्ती होते. जे शिष्य आपल्या गुरूंकडे पाहून आपल्या स्वतःमध्ये बदल करून घेतात त्यांना सत्संगाचा पूर्ण लाभ होतो. सत्संग आणि सहवास हा दुग्ध शर्करा योग आहे. गुरु सहवासाने त्यांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीने आपल्या मनाचे मांगल्य वाढते. मनाची शक्ती वाढवली जाते. जसे जसे आपल्यामध्ये मांगल्य वाढत जाईल तसे तसे दोषही नाहीसे होतील. एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला. फलप्राप्ती. कोणी काही निमित्ताने स्वतःच्या घरी श्री सत्यनारायणाची महापूजा करतात. या कर्माला फलप्राप्ती नाही. मागच्या वर्षी अशीच पूजा केली होती म्हणून मागचे वर्ष निर्विघ्न पार पडले. आता पुढचे वर्षही देवा चांगले जाऊ दे म्हणून ही सत्यनारायणाची पूजा करीत आहोत. त्यामध्ये अंतस्थ हेतू दडलेला असतो. काही लोकांचा समज आहे की श्री सत्यनारायण देवता हा लवकर प्रसन्न पावते म्हणून कोणतेही काम करतेवेळी किंवा नित्याने वर्षाला सत्यनारायण पूजा करतात. सत्यनारायण पूजा ही सहेतुक केला जाणारा धार्मिक संस्कार व विधी आहे. श्री सत्यनारायण पूजा करणे म्हणजे अनुभवात येणारी देवता होय. इतर देवतेंचा अनुभव येत नाही असा कोणी अर्थ घेऊ नये. अनुभवाचे येते ती देवता किंवा जिचा अनुभव सातत्याने येतो ती देवता म्हणजे सत्यनारायण देवता होय. हा गूढार्थ सांगणारी जाणकार माणसे राहिली नाही. काही देवता कमी उपासनेने किंवा काही देवता उग्र साधना केल्यानंतरच प्रसन्न होतात असा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. ठराविक पातळीपर्यंत पात्रता वाढविल्याशिवाय कोणतेही देवदेवता प्रसन्न होत नाही.
कोणत्याही उपासनेची फलप्राप्ती ही आपल्या पापपुण्यावर अवलंबून आहे. वीज एकच आहे, ओढण्याची ताकद किती त्यावर अवलंबून आहे. ज्या विजेवर 0चा बल्ब लागतो त्याच विजेवर 100चा बल्ब लागतो. देवदेवतेची ही सर्व रूपे सर्व एकच आहे. कोणीही कोणताही फरक नाही. मानव निरनिराळ्या क्षमतेचे व बुद्धीचे आहेत. त्यांना ज्या देवता आवडतात त्यांची ते पूजा करतात. इतकाच फरक आहे. मूळ शक्तीमध्ये कुठेच फरक नाही. मानवाला योग्य रीतीने जगण्यासाठी काही कर्तव्य करावी लागतात. ज्या कर्तव्याने जी सेवा केली जाते तिला फळ नाही. ज्यात तुमचा स्वार्थ जडलेला आहे त्याला फलप्राप्ती नाही. आवर्जून म्हणून तुम्ही जे कराल त्याला फलप्राप्ती नाही. व्यवहार म्हणून जे तुम्हाला करावे लागते. जर तुमच्या अशा कर्मव्याला फलप्राप्ती म्हणजे पुण्य मिळू लागले तर उद्या सर्व लोक वैकुंठाला जाऊन पोहोचतील. पण ते सत्य नाही. ज्या गोष्टीमध्ये लोभ, स्वार्थ, इतर काहीही नसेल त्या कर्तव्याला फलप्राप्ती आहे. जेव्हा मनुष्य म्हणून जगायला पात्र आहोत, आपण आहोत काय ही स्थिती अगोदर प्राप्त करणे अवघड आहे. कोणत्याही कामामध्ये स्वार्थ नको, लबाडी नको, हेतू नको, तरच पुण्यसंचय होऊ लागेल. सहेतुक व्यवहारात पुण्यसंचय होत नाही. हा गुणार्थ पुष्कळ लोकांना समजत नाही. एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला. नामस्मरण महात्म्य. आम्ही तुम्हाला ईश्वराचे नामस्मरण, चिंतन व मनन करायला सांगतो. त्यातूनच ते भक्तांची उन्नती होते व आत्मविश्वास जागृत होते. त्याचबरोबर ईश्वर चिंतन मनन हे तुमच्या मर्यादेपर्यंतच करायचे आहे. कधीही अतिरेक करू नये. हे सर्व करताना आपल्या मनाला आनंद मिळायला हवा. सहन होईल तितकेच करावे. कधीही मनावर सक्ती करू नका, तरच तुमची प्रगती होईल. रामदास स्वामी श्रीराम जय राम जय जय राम हा 13 अक्षरांचा मंत्राचा जप करीत होता. हा वेदमंत्र आहे. या मंत्राच्या शक्तीमुळे त्यांना भगवान रामचंद्रांचे नाशिकला दर्शन झाले. आपण नामस्मरण करताना लहान व कमी अक्षरांचा मंत्र निवडावा. वरील संपूर्ण मंत्राऐवजी केवळ श्रीराम हा मंत्र निश्चित करावा. तसेच ओम नमः शिवाय हा देखील वेदमंत्र आहे. हा फार मोठा मंत्र आहे. यापैकी फक्त शिव हा 2 अक्षरी मंत्र निश्चित केला तरी चालेल. एकदा तो मंत्र निश्चित केला तोच नेहमी घेत राहा. यात बदल करू नये. जर शिव हा मंत्र नक्की केला असेल तर कुठेही गेले तरी शिव हेच नाव घ्यावे. मारुतीच्या देवळात आपण जरी गेलो तरी शिव म्हणावे. देवीच्या देवळात गेलो तरी शिव म्हणावे. नेहमी शिवाचे स्मरण करावे. तुमच्या मनाला अखंड नामस्मरणाची सवय लावा. याचा आश्चर्यकारक परिणाम होतो. तुमच्यावर आलेली संकटे किंवा येऊ घातलेली संकटे नष्ट होतात. अखंड नामस्मरणाची पुढे पुढे इतकी सवय होते की इतर कोणाशी बोलावेच वाटत नाही. तुम्ही तुमच्या मर्जीने कोणताही मंत्र निवडा. त्याचा उच्चार लहान व सोपा असावा, म्हणजे सहज स्मरण करता येते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हा देखील वैदिक मंत्रच आहे. सामान्य मनुष्य हे म्हणता म्हणता थकून जातो. कोणाला कशी आवड उत्पन्न होईल ते त्याचे त्याने स्वतः ठरवावे. हे ज्याचे त्याचे प्रकृतीवर व क्षमतेवर अवलंबून आहे. मंत्र लहान असो व मोठा असो दोघांचा परिणाम सारखाच आहे. तुम्ही किती मन लावून स्मरण करता याच्यावर ते अवलंबून आहे. जप हा फक्त घरी बसूनच करावा लागतो. नामस्मरणाला मात्र स्थळ, काळ, वेळ कशाचेही बंधन नाही. कुठेही नामस्मरण करता येते. तुम्ही लोक सर्व भार स्वतःच्या शिरावर घेऊन वाचता ते चूक आहे. रेल्वेने प्रवास करताना सामानाचे ओझे फळीवर ठेवतो व बसतो तसे तुम्ही सर्व भार देवांवर ठेवा आणि भक्तीत रंगून जा. देव तुमचे कल्याण करतील यात शंकाच नाही. एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला. हरिओम दत्त. ईश्वरी कार्य. आपल्या या हिंदू धर्मात मनुष्य जन्म होणे फारच भाग्याचे असते.
कारण हिंदू हाच विश्वातील ईश्वराने स्थापन केलेला मूळ धर्म आहे. जेव्हा जेव्हा हा धर्म संकटात सापडला आहे, तेव्हा जेव्हा जेव्हा हा धर्म सांभाळणारी ऋषी मुनींसारखी माणसे संकटात सापडली आहे, तेव्हा प्रत्येक वेळी भगवंताने अवतार घेऊन संकटांचा नाश केला आहे. धर्माला बळकटी आणून दिली आहे. या धर्मात जन्म घेणाऱ्या व्यक्तीने कधीही धर्म सोडून वागू नये. ईश्वरी शक्ती प्राप्त झालेल्या व्यक्तींचा अपमान झालेला भगवंतांना कधीही सहन होत नाही. भगवंत दिसायला साधे व गरीब दिसले तरी ते ज्ञानी व श्रेष्ठच आहेत. ही भारतभूमी धर्मभूमी असल्याने येथे सर्वांना न्याय मिळतो व अपराध्यांना शासन हे होते. ईश्वरी शक्तीचे कार्य कधीही अर्धवट राहत नसते. तुम्ही एका हाताने सेवा केली तरी भगवंत तुम्हाला अनंत हस्ताने ती परत करत असतात. आपल्याकडे ईश्वरी शक्तीच्या रूपाची म्हणजेच त्या रूपाच्या अंगी जे श्रेष्ठ गुण पराक्रमी वृत्ती असते त्यांचीच पूजा केली जाते. भगवंत हे सर्वसाधारण कोणालाच दर्शन देत नसतात. त्यांच्या दर्शनाचा अगदी निजध्यास लागलेला असतो, ज्यांना ईश्वराच्या दर्शनाशिवाय काहीच सुचत नाही, त्यांनाच ते दर्शन देत असतात. त्यासाठी ते भक्तांच्या अनंत परीक्षा घेत असतात. कोणीही भक्ताने तसा ध्यास धरू नये म्हणून भगवंत त्याला अनेक प्रकारची माया प्रलोभने दाखवून अडकवून ठेवीत असतात. काही देवस्थानात तर मोठमोठाले भोग देवाला सकाळ दुपार संध्याकाळ दाखवले जातात व ते भोग नैवेद्याचा प्रसाद म्हणून भक्तांना मोठ्या प्रमाणात वाटण्यात येतात. हा वेगवेगळा भोग प्रसाद भक्तांच्या हातात आला की तो भक्त प्रसाद खाण्यातच रंगून जातो व ज्या भगवंताचे मूर्ती रूपाने दर्शन घेतले आहे ते सुद्धा स्वतः विसरून जातो. खरे पाहता भक्ताला भगवंताच्या मूळ दर्शनाची ओढ राहिली पाहिजे, परंतु तसे काहीच राहत नाही. आलेल्या भक्तांचे मन प्रसादात अडकवून भगवंत स्वतः पुन्हा नामनिराळे होत असतात. अर्थात या मार्गात प्रसादाला महत्व निश्चितच आहे. भगवंत भक्तावर कृपा करीतच असतात, परंतु जे दर्शनाला महत्व आहे ते असावायलाच हवे. परमेश्वराचा अनुभव नेहमी असा असतो की भक्तांना नुसते समाधान व आनंद वाटतो. भक्तांच्या पाठीशी त्यांचा भक्कम आधार असतो. एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला. भगवान श्रीकृष्णाने ज्या दिवशी अवतार घेतला त्या दिवसालाच जन्माष्टमी असे म्हणतात. हा दिवस श्रावण वद्य अष्टमी आहे. भगवान श्रीकृष्णांनी श्रावण महिन्यामध्ये जन्म घेऊन श्रावण महिन्याला परिपूर्णता आणली आहे. या अवताराचे स्मरण म्हणून सर्व भक्त मोठ्या भक्तिभावाने त्यांची उपासना करतात. या दिवशी उपवास करतात व दुसऱ्या दिवशी सोडतात. भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रावर श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीच्या मध्यरात्री झाला. त्या काळात घड्याळ नसल्याने मध्यरात्र असे संबोधले जाते. आपण फक्त अष्टमीची रात्र व 12 वाजले की जन्म साजरा करणे योग्य नाही. तेव्हा रोहिणी नक्षत्र ही जाणणे गरजेचे असते. श्रीकृष्ण लहानपणी सगळ्यांच्या खोड्या काढीत असत, पण तेच 2 दिवस दिसले नाही तर त्यांची आठवण सर्व गोपगोपी काढीत व त्यांच्या डोळ्यात पाणी येईल. भगवान श्रीकृष्णांच्या काळातही त्यांच्या रासक्रीडा जलक्रीडांवर आक्षेप घेतले गेलेच होते. भगवंताच्या या सर्व क्रीडा त्यांच्या किशोरवयापर्यंतच काळातीत होत्या. याचे ज्ञान कोणालाही नाही. भगवंतांना श्रीराम अवतारात असताना ज्या ज्या ऋषी मुनींनी ओळखले होते त्या सर्वांनी त्यांना आलिंगन देण्याची इच्छा प्रकट केली होती. तेव्हा भगवंतांनी राजपुत्राच्या अवस्थेत असल्याने आलिंगन देऊ शकत नाही म्हणून कमाल समजावले होते. परंतु पुढे श्रीकृष्ण अवतारात येथे आले तेव्हा पूर्वजन्मातील सर्व ऋषीमुनी या गोपकन्या म्हणून जन्माला आल्या.
त्यांचे बरोबर किशोरावस्थेपर्यंत रासक्रीडा केल्या. त्यांना आलिंगने दिली. ह्या घटना सर्वांना ठाऊक नसतात. आपल्या आश्रमातील जन्माष्टमी उत्सव द्वारकेच्या परंपरेप्रमाणे ठरविला जातो. जन्माष्टमी निमित्त सर्व भक्त आश्रमात जमतात. उत्सव साजरा करावा हा पवित्र हेतू असतो. त्याबरोबरच गुरुदर्शन व्हावे ही मनामध्ये विशेष भावना असते. श्रेष्ठ पुरुषांची जयंती साजरी केल्याने त्यांची विश्वव्यापकता वाढते. जयंतीच्या दिवशी त्यांची स्तुती करावी, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा, भगवान श्रीकृष्णांचा आदर्श नजरेपुढे ठेवावा. जेव्हा गोकुळात होते तेव्हा तेथे पूर्ण समरस झाले होते. एकदा गोकुळ सोडून मथुरेला गेल्यानंतर परत गोकुळात गेलेच नाही. तसेच द्वारकेला गेल्यावर मथुरेची आठवणही त्यांनी काढली नाही. हे सर्व विसरणे व मायेत न अडकणे हे भगवान कृष्णांकडून शिकण्यासारखे आहे. एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला ते तिथेच विराम दिला. हरिओम दत्त, हरिओम दत्त.